आज मी आपल्यासोबत वाटप घालून दह्याची कढी कशी बनवायची त्याची रेसिपी शेअर करणार आहे। एकदा नक्की करून पहा, चवीला एकदम भारी लागते। एकदा बनवल्यानंतर नक्कीच तुम्ही परत परत बनवाल, एवढी चविष्ट अशी ही लागते। गरम गरम कढी आणि भात जर खालात तर फक्त खातच राहाल, स्वतःला थांबू शकत नाही, एवढी जबरदस्त टेस्टी लागते। आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का। आता कढी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मिक्सर जार। त्यामध्ये आपण घेणार आहोत ओलं खोबरं किसलेलं, तर पाव कप एवढं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। यामध्येच आपण घालणार आहोत जिरं, तर अर्धा छोटा चमचा मी जिरं घालते। सोबतच आपण घालणार आहोत इथे 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, जास्त नाही घालायच्या, आणि एक हिरवी मिरची घालते मी। आता एक हिरवी मिरची आपण इथे वाटणामध्ये घालणार आहोत आणि एक हिरवी मिरची फोडणीला, त्यामुळे तिखट तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं तुम्ही घालू शकता। थोडीशी घालायची कोथिंबीर, यामुळे काय होतं टेस्ट आणि कलर दोन्ही छान येतात कढीला। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम बारीक वाटायचं आहे, लक्षात ठेवा जास्त जाड आपल्याला नाही, शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे। तरी बघा आपली चटणी झालेली आहे तयार। तर आता एकदम बारीक वाटलेली, आता ही चटणी ना एका दुसऱ्या वाटीमध्ये वगैरे काढून घेते आणि सेम मिक्सर जारमध्ये आपण घेणार आहोत दही। तर 1 कप भरून मोठं दही घेतलेलं आहे, वजनाने म्हटलात तर पाव किलो एवढं दही असेल। आता हे दही आपण चांगलं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे, पण यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे, ते म्हणजे 1 चमचा बेसन। बेसनमुळे काय होतं कढीला छान असा दाटसरपणा येतो आणि टेस्ट ही छान येते। त्यानंतर आता आपण घालणार आहोत हळद, तर पाव चमचा एवढी मी हळद घालते आहे आणि हे मिक्सरला एखाद मिनिट आपण असं छान फेटून घेणार आहोत। म्हणजे काय होतं यामध्ये गुठळ्या वगैरे राहणार नाही, मस्त असं दही फेटलं जातं। पाहिजे तुम्ही चमच्याने विस्करनेही फेटू शकता, पण हे पटकन होतं त्यामुळे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता वळूया गॅसकडे। गॅसवरती एक मोठा चमचा तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये घालायचे आहेत लसणाच्या पाकळ्या। तर 4 लसणाच्या पाकळ्याने मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत। तर ठेचून घेतल्यामुळे काय होतं त्याची जी टेस्ट आहे ना तेलामध्ये उतरते आणि आपली कढी चवीला छान लागते। आता इथे लसूण चांगले लाल झाल्यानंतर घालायचं आहे मोहरी, तर अर्धा चमचा घातलेला आहे मोहरी। थोडंसं घालायचं आहे जिरं, कारण आपण जिरं वाटणामध्येही घातलेलं आहे ना, त्यामुळे थोडीशी घालायची हिंग, तर छोटा पाव चमचा एवढा मी हिंग घातलेला आहे, आणि एक हिरवी मिरची, आणि एक हिरवी मिरची आपण वाटणामध्येही घातलेली आहे। थोडेसं कढीपत्ते आणि छान अशी दणदणीत फोडणी, मस्त खमंग अशी आपली फोडणी तयार झालेली आहे। आता यामध्येच आपण जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने एकदा खरंच ही वाटणाची दह्याची कढी करून बघा, चवीला खरंच खूप भारी लागते। याआधीही मी साधी सिंपल अशी कढीची रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत, तीही तुम्ही पाहू शकता, मी ना लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आता हे बघा वाटण छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे, गॅस एकदम लोवरती ठेवलेला आहे, आणि यामध्ये आता घालूया दही, जे आपण चांगलं फेटून ठेवलेलं आहे। आता ही दही तुम्हाला किती दाटसर हवी आहे, पातळ हवी आहे, त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता। आणि जर तुम्हाला जास्तच दही दाटसर हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं बेसनही वाढवू शकता। आता मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घालते, तर बघू शकता आता मिक्स करत जायचं, त्यानंतर तुम्हाला पाण्याचा अंदाज येईल। हे ना मी 4 लोकांच्या हिशोबाने तुम्हाला कढीचा हिशोब सांगितलेला आहे, प्रमाणात तुम्ही कढी बनवू शकता। तर आता यामध्ये मी अर्धी वाटी अजून पाणी घालते, कारण ही कढी थोडी दाटसर आहे आणि 4 लोकांना पुरण्यासाठी आपण इथे कढी बनवतो आहे, त्यामुळे मी अजून अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। टोटल इथे मी 1.5 कप पाणी घातलेलं आहे आणि आपण 1 कप दही घातलेला। तर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि थोडीशी अर्धा चमचा साखर घालायची। साखर नक्की करायची बरं का, छान टेस्ट येते कढीला, आंबट गोड तिखट अशी मस्त टेस्ट येते। आता इथे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे गॅस आपल्याला एकदम मंद वरती ठेवायची, किंवा थोडीशी वाढू शकता, पण आपल्याला ही कढी सोडून आता अजिबात बाजूला व्हायचं नाही, कारण जसं दुधाला उकळी आल्यानंतर कसं ते वरती येतं, तसंच कढीचंही आहे, त्याला जशी उकळी येत जाईल ना तसं ते वरती येतं, त्यामुळे याला अजिबात सोडायची नाही। आता मी घातलेली आहे कोथिंबीर, कढीचा कलरही बघू शकता मस्त असा आलेला आहे। आता याला जशी जशी उकळी येत जाईल तसं तसं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, कारण वरती येतं। तर हे बघा आता हळूहळू याला उकळी यायला लागलेली आहे, जो फेस येतो आहे ना तसं आपल्याला बाजूला करत राहायचं आहे, म्हणजे काय होतं कढी उतू जात नाही। तर बघू शकता त्याला आता उकळी येते ना तसं ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करतं, पण आपण याला एकदम मंद गॅसवरती एक 2-3 मिनटं चांगली ही कढी उकळून घ्यायची आहे बरं का,
किंवा तुम्ही मोठं पातेलं घेऊ शकता. जर तुम्हाला असं वेळ नसेल तर मोठं पातेलं घेऊन तुम्ही त्यामध्येही बनवू शकता. तरी बघा गॅस मंद आहे तरी पण किती वरती येतं आहे. तर फेस असा फक्त बाजूला करत राहिलात ना तर पातेल्याच्या बाहेर जात नाही. मस्त असं सुगंधही सुटलेला आहे. जबरदस्त अशी आपली दह्याची कढी झालेली आहे तयार. छान असं 2-3 मिनटं उकळून घेतलेली आहे. तर ही अशी चमचमीत मस्त अशी आंबट, गोड, तिखट अशी कढी तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घाला आणि गरम-गरम भाताबरोबर सर्व्ह केलात ना, खरंच खाणारे खात राहतील. एवढी जबरदस्त टेस्टी लागते ही कढी. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान-छान रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, ज्या तुम्ही पाहू शकता. ही गरमागरम अशी आपली कढी आणि जशी-जसं हे थंड होत जाईल ना, ते थोडी अजून दाटसर होत जाते. त्यामुळे जास्त आधीच दाटसर करू नका.